नाशिकच्या मालेगावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। 16 वर्षीय गर्भवती मुलीची कुठलीही नोंद न करता खासगी रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली। इथवरती थांबलेलं नाही तर जन्मलेल्या बाळाची विक्री करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या प्रकरणामधला आणखी एक माहिती म्हणजे हिराई हॉस्पिटलच्या परिचारिकेनं साई संजीवनी हॉस्पिटलमध्ये नवजात बालिकेला उपचारासाठी दाखल केल्याची माहिती मिळतेय। इतकंच नव्हे तर नवजात बालिकेवरती तिच्या आईच्या मूळ नावाऐवजी तिसऱ्याच व्यक्तीच्या नावानं उपचार सुरू आहेत। दरम्यान नवजात बाळाची अल्पवयीन आई अजूनही फरार आहे। या प्रकरणी 4 डॉक्टरांसह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणी आता भाजप आक्रमक झालेला असून मुख्य आरोपी हिराई हॉस्पिटलचे मालक डॉक्टर किशोर डांगे यांच्या प्रतिकात्मक फोटोवरती जोडेमारो आंदोलन केलं। डॉक्टर डांगे यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपनं केली आहे। दरम्यान ज्या हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला त्या हॉस्पिटलला सध्या कुलूप लावण्यात आलंय। बेकायदेशीर प्रसूती त्यांनी केली आणि जे काही बाळ जन्माला आलं ते बाळ विक्री करण्यासाठी त्यांनी स्वतःजवळ ठेवून घेतलं। एक बोगस डॉक्टर त्यांनी एका महिलेची प्रसूती सीझर करून त्या महिलेचा जीव देखील गेला आणि त्या प्रसूतीतून जन्माला आलेलं बाळ हे सुद्धा मृत्युमुखी पडलं।